सलामीवीर किशोर पाटील आणि तुषार म्हात्रे ही जोडी न्यू तुफान भीमराज संघाकडनं आपण पाहतोय. आणि गावदेवी काटई संघ पहिली स्पर्धा या सीझन मधील खेळताना आपण पाहणार आहोत. गोरखनाथ घरत स्ट्रायकर गोलंदाज आपण पाहतोय. VIP डाईज एंड करणं गोलंदाजी करताना आपण पाहणार आहोत. किशोर पाटील नक्कीच यानंतर जे दोन संघ खेळणार आहेत एकविरा स्पोर्ट पिंपलनेर आणि जय कालिका माता कालवार. पहिली इनिंग संपल्यानंतर आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. दोन्ही संघांना विनंती करतो की पहिली इनिंग संपताच आपण नाणेफेकीसाठी रिपोर्ट करायचा आहे. गोरख घरत पहिला चेंडू आजच्या दिवसातील अतिशय सुरेख चेंडू पूर्णपणे बीट करून ठेवलाय ते फलंदाज किशोर पाटील याला. नौका संघ आपण पाहतोय काटई. अतिशय भव्य आणि दिव्य आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू मात्र मिस टाइम फटका पाहतोय आणि सुंदर झेल आणि पहिला फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच किशोर पाटील 0 या धावसंख्येवरती. आणि पहिला गडी बाद झालेला आहे तो किशोर पाटीलच्या रूपाने. अतिशय सुरेख गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतोय गोरखनाथ घरत याच्याकडनं. पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद. नवीन फलंदाज आपण पाहतोय किसन पाटील येतोय. जरी नौका संघ असला तरी सुरुवात मात्र चांगल्या पद्धतीने झालेली आहे. अतिशय सुरेख फटका तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक संतोष घरत अशी अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या 1 ने स्वतःच आणि संघाचा श्रीगणेशा करतोय तुषार. खराब चेंडू दिशाहीन चेंडू. पंचांकडनं अतिरिक्त धावेचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने वाढून झालेली आहे ती म्हणजे 2. 1 बाद 2. गोरख घरत VIP डाईज एंड करणं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. अतिशय सुरेख चेंडू तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय गावदेवी काटेई संघाकडनं आणि फलंदाज बाद. तीन या धावसंख्येवरती दुसरा गडी बाद झालेला आहे तो म्हणजेच किसन. अतिशय चांगला गोलंदाजी ज्या पद्धतीने होते त्या पद्धतीने खूप सुंदर खेळ पाहायला मिळतोय गावदेवी काटेई संघाकडनं. नवीन फलंदाज आपण पाहतोय किशोर मडवी. समोर जाईल फलंदाज किसन. धावसंख्या झाली ती 3. 2 बाद 3. अतिशय सुरेख फटका स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आणि
अतिशय सुरेख बिटवीन द रनिंग पाहायला मिळतंय. दरम्यान एक धाव पूर्ण करतोय फलंदाज किसन. धावसंख्या 1 ने वाढून झाली आहे ती म्हणजेच 2 बाद 4. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. गोरख घरत आपण पाहतोय गोलंदाजी करताना अतिशय सुंदर षटक हाताळताना पाहतोय गोरख घरत याला. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करताना पाहतोय पण गोरख घरत याला. धावसंख्या झाली आहे ती 2 बाद. अतिशय सुरेख चेंडू. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आउटफील्ड मध्ये. दरम्यान 2 धावा पूर्ण करतोय. या 2 धावेने संघाची धावसंख्या 2 ने वाढून होत आहे ती म्हणजे 6. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोरखनाथ घरत यांच्याकडनं पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते. अवघ्या 6 धावा फक्त खर्च केलेल्या आहेत आणि फक्त 2 गडी बाद केलेले आहेत. संघ जरी नौखा असला तरी मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जी गोलंदाजी केलेली आहे गोरख घरत याने अतिशय लाजवाब. चला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय गावदेवी काटेई संघ. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज विनोद गायकर लोडा एंड करणं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. सामोरे जाईल फलंदाज किसन. नॉन पॉवर प्ले मध्ये फक्त 2 खेळाडू हे 38 सर्कल मध्ये असतील. हा 40 प्लेचा नियम आहे. विनोद गायकर लोडा एंड करणं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. समोर जाईल फलंदाज किसन. अतिशय सुरेख चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि फलंदाज धावबाद होतोय किशोर मडवी.
ती म्हणजेच घनश्याम भोईर विनोद गायकर लोढा एंड करणं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. समोर जाईल फलंदाज नौका फलंदाज आपण पाहतोय घनश्याम भोईर यांना. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच 12. विनोद गायकर अतिशय सुरेख फटका स्टेट डाऊन ग्राउंड खेळलेला हा फटका मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकलेले नाहीत घनश्याम भोईरने. या 2 धावेने संघाची धावसंख्या 2 ने वाढून होत ती म्हणजे 14. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. आजच्या दुसऱ्या दिवसामधील हा पहिला सामना आपण 40 प्लेच्या माध्यमातून पाहतोय. अतिशय सुरेख फटका लॉंग ऑफ मध्ये खेळलेला फटका. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने वाढून होत आहे ती म्हणजे 16. घनश्याम भोईर आणि रतिलाल पाटील ही महत्वाची जोडी आपण न्यू तुफान पिंपला संघाकडनं पाहतोय. अतिशय सुरेख फटका लॉंग ऑफच्या दिशेने केलेला आहे मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे. झेल सोडला जातो. एक जीवनदान मिळते घनश्याम भोईर यांना. फक्त आणि फक्त एकच धाव इथे मिळते न्यू तुफान पिंपला संघाला. या 1 धावेने संघाची धावसंख्या 1 ने वाढून होत आहे ती म्हणजे 17. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. आपण पाहतात केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 आणि स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस पाहतोय. दुसऱ्या दिवसामधील पहिला सामना आपण पाहतोय न्यू तुफान पिंपलास विरुद्ध आई गावदेवी काटेई संघ नौका संघ आहे आणि या सीझन मधील पहिला सामना खेळतोय. अतिशय सुरेख फटका तेवढेच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक नितीन पाटील होते तिथे. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती म्हणजेच नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत नितीन याने. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 4 गडी बाद 18. अतिशय सावध आणि संत सुरुवात पाहायला मिळते न्यू तुफान पिंपला संघाकडनं. यानंतर एकविरा स्पोर्ट पिंपळनेर आणि जय कालिका माता कालवार दोन्ही संघांनी इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक करण्यासाठी सज्ज राहायचं आहे. तो तिसऱ्या षटकासाठी आपण गोलंदाज पाहतोय राकेश घरत याला पाहतोय. VIP डाईज एंड करणं गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. सामोरे जाईल फलंदाज रतिलाल पाटील. नक्कीच रतिलाल पाटील याचा जर विचार करायचा झाला तर अंदाच्या सीझन मध्ये एक अर्धशतक या
खेळाडूच्या नावे आहे सुरई. माफ करा, 2 अर्धशतके रतिलाल पाटील याच्या नावे आहेत. बंद्र्यामारुती काल्हेर आयोजित चषकामध्ये सुद्धा अर्धशतक झळकावलं होतं. अतिशय सुरेख फटका लॉंग ऑफच्या दिशेने, मात्र मिस टाइम फटका आहे आणि पुन्हा एकदा झेल सोडला जातोय. एक जीवनदान मिळतोय रतिलाल पाटील याला. 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावेने संघाची धावसंख्या 2 ने वाढून होत आहे, ती म्हणजेच 20. जयदुर्गा बी सुरई संघाने जो चषक आयोजित केला होता त्या चषकामध्ये सुद्धा अर्धशतक झळकावलं होतं, ते म्हणजेच रतिलाल पाटील याने. अतिशय सुरेख फटका ऑन साइडला फेकून दिलाय 6 धावांसाठी. आजच्या दिवसातील पहिला षटकार पाहायला मिळतोय रतिलाल पाटील याच्या बॅट मधून आणि धावसंख्या 6 ने वाढून होत आहे, ती म्हणजेच 26. देवेश पाटीलचा जीव की प्राण, सुमित पाटीलचा प्रेरणास्थान, सिद्धेश पाटीलचा तो स्वाभिमान. सहा धावेने संघाची धावसंख्या 6 ने वाढून होत आहे, ती म्हणजे 26. न्यू तुफान पिंपला संघाकडनं एक भिनीची जोडी आपण पाहतोय रतिलाल पाटील आणि घनश्याम भोईर यांना. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. राकेश घरत आपण पाहतोय गोलंदाजी करताना VIP डाईज एंड कडनं. राकेश घरत VIP डाईज एंड कडनं गोलंदाजी. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि पुन्हा एकदा तोच फटका. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा आवाज. धन्यवाद. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळतात फलंदाज रतिलाल पाटील याच्या बॅट मधून. धावसंख्या 6 ने वाढून होते, ती म्हणजे 32. चांगला आकार देण्याचा प्रयत्न करतोय रतिलाल पाटील धावसंख्येचा. अतिशय सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते फलंदाज रतिलाल याच्याकडनं. वैयक्तिक 15 या धावसंख्येवर खेळतोय. पुन्हा एकदा तोच फटका. जणू काही आपण ऍक्शन रिप्ले पाहतोय. बॅक टू बॅक 3 षटकार पाहायला मिळतात. भारी आहे जनतेचा तो रखवाला, सारा महाराष्ट्र मानतोय त्यांना. कित्येक होतील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील, होऊन जातील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील. बॅक टू बॅक 3 षटकार पाहायला मिळतात रतिलाल पाटील याच्या बॅट मधून. धावसंख्या 6 ने वाढून झालेली आहे, ती म्हणजेच 38. लॉस ऑफ 4 विकेट्स. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. राकेश घरत थोडे मागडे साबित होताना. रतिलाल पाटील एक इन्फॉर्म बॅट्समन आहे, ज्याच्या नावे या हंगामामध्ये आतापर्यंत 2 अर्धशतक आपण पाहिलेले आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला फेकून देण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे. पुन्हा एकदा झेल सोडली जाते आणि जीवनदान मिळतोय रतिलाल पाटील याला. मात्र घनश्याम भोईर यांना धावबादच्या स्वरूपाने मैदान सोडावं लागेल. हे असा हा आमचा नेता महान, गावागावात मिळतोय मान. कसलय दादा लय मनान, लाखो दिला जीवन लय जान. सन्माननीय भरुडी गावचे
माजी सरपंच विष्णुदादा पाटील आपण इथे उपस्थित आहेत. सन्माननीय निलेश दादा पाटील यांच्याकडनं आपण व्हीआयपी डाईजवरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. सन्माननीय विजयदादा वजे आणि अमरदादा पाटील आपणही यायचंय. नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रभाकर मडवी. धावसंख्या 39. अतिशय सुरेख फटका, मात्र तेवढं चांगलं 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव पूर्ण केली जाते रतिलाल मार्फत. अशा पद्धतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 बाद 40 एकविरा पिंपलनेर त्याचबरोबर जय कालिका माता कालोहार दोन्ही संघाच्या संघनायकांनी पहिली इनिंग संपताच नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. अतिशय महागडे षटक पाहायला मिळतं. राकेश घरे त्यांचं तब्बल 22 धावा या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. अंतिम षटक स्लॉक षटक आपण पाहतोय मच्छिंद्र पाटील. काटेई संघाकडनं आपण पाहतोय मच्छिंद्र पाटील यांना लोडा एंड कडनं गोलंदाजी करण्यासाठी. सामोरे जाईल फलंदाज रतिलाल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय ती म्हणजे 5 बाद 40. अंतिम षटक स्लॉक षटक आपण पाहतोय मच्छिंद्र पाटील हाताळताना. सामोरे जाईल फलंदाज रतिलाल पाटील. अतिशय सुरेख फटका ऑन साइडला टोलवलेला आहे. 1 धाव मिळते. फक्त आणि फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागतंय रतिलाला. एका धावेने संघाची धावसंख्या 1 ने वाढून होत आहे ती म्हणजेच 41. 5 गड्यांच्या मोबदल्यात 41 धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती. चौथ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. एकविरा पिंपलनेर आणि जय कालिका माता कालवार दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. अतिशय सुरेख फटका, मात्र तेवढे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय डीप मध्ये. फक्त आणि फक्त एकच धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या 1 ने वाढून होत आहे ती म्हणजे 42. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते स्लॉक षटकामध्ये मच्छिंद्र पाटील यांच्याकडनं. केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 आपण पाहतोय. अतिशय सुरेख चेंडू, फ्लाइट दिली होती चेंडूला. निर्धाव चेंडू जातोय. स्लॉक षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मच्छिंद्र पाटील यांच्याकडनं. पुढील चेंडू अतिशय सुरेख फटका आणि चेंडू एका टप्प्याने सीमारेषा बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 4 ने वाढून झाली ती म्हणजे 46. पुढील चेंडू अतिशय सुरेख चेंडू. पंचांकडनं पायचीची अपील केली होती मात्र पंच लारा सर यांचा लेग बाईटचा इशारा येतोय. या एका धावेने संघाची धावसंख्या 1 ने वाढून होत आहे ती म्हणजे 47. मला वाटतं षटकातील अंतिम चेंडू. सामोरे जाईल फलंदाज प्रभाकर मडवी. अतिशय सुरेख चेंडू, गती कमी केली होती मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकलेले नाही. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फक्त आणि फक्त 2च धावा या अंतिम चेंडूवरती. अशा प्रकारे 4 षटकांच्या समाप्तीनंतर न्यू तुफान पिंपला संघाने 5 गड्यांच्या मोबदल्यात
धावफलकावरती धावा जोडल्या त्या म्हणजे 49 आणि 50 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आई गावदेवी काटे या संघासमोर. चला दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. एकविरा पिंपलनेर जय कालिका माता कालवार. एकविरा पिंपलनेर संघाकडनं आपण पाहतोय हनुमान पाटील यांना. चला जय कालिका माता कालवार संघ आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहणार आहोत. एकविरा पिंपलनेर वर्सेस जय कालिका माता कालवार या दोन संघादरम्यान. चार षटकांमध्ये तब्बल 50 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते गावदेवी काटे संघासमोर. अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला रतिलाल याच्याकडनं. वैयक्तिक 27 धावांचं योगदान दिलेलं आहे आपल्या संघासाठी. अतिशय सुरेख खेळी पाहायला मिळाली, त्यामध्ये 3 षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे. नाश्ता घेऊन या. आजच्या दिवसातील पहिला सामना मित्रांनो आपण पाहतोय. पहिल्या सामन्याच्या सन्माननीय विजयदादा वजे आणि अमरदादा पाटील आपण नाणेफेकीसाठी यायचंय. दुसऱ्या सामन्याचा नाणेफेक आपण करायचा आहे. एकविरा पिंपलनेर जय कालिका माता कालवार या दोन्ही संघांदरम्यान. त्यांच्यासोबत आपण पाहतोय चला न्यू तुफान भीमला संघ आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. नक्कीच नाणेफेक जिंकलेली आहे ती एकविरा पिंपलनेर संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला गावदेवी काटे संघ आपण सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे, कारण आपल्याला 4 षटकांसाठी तब्बल फक्त आणि फक्त 20 मिनिटांचा कालावधी देण्यात आलेला आहे. 4 षटकांमध्ये तब्बल 50 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते गावदेवी काटे संघासमोर. अतिशय सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. रतिलाल घनश्याम भोईर जरी काटेई संघ नौखा जरी असला तरी अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. पॉवर प्ले मध्ये
गोरखनाथ घरत अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर विनोद गायकर याने 12 धावा. राकेश थोडा महागडा ठरला, तब्बल 22 धावा खर्च केल्या आपल्या षटकामध्ये. त्यानंतर मच्छिंद्र पाटील यांनी अतिशय सुरेख गोलंदाजी केली. स्लॉग ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केल्या. अशा प्रकारे 49 धावा जोडल्या होत्या न्यू तुफान पिंपलाज संघाने आपल्या धावफलकावरती आणि 50 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे त्या गावदेवी काटे संघासमोर. आपण पाहतात केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील हा पहिला सामना आपण 40+ माध्यमातून पाहतो. यानंतर दुसरा सामना आपण पाहणार आहोत एकविरा पिंपलनेर विरुद्ध जय कालिका माता कालवार या दोन संघादरम्यान. चला पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे. मच्छिंद्र घरत आणि संतोष घरत आपण पाहतोय सलामीवीर. किशोर मडवी यांना पाहतोय. किशोर मडवी अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पाहतोय आपण इनफिल्डच्या मध्ये. प्रभाकर मडवी आहेत तिथे. फक्त आणि फक्त 1 धाव पाहायला मिळते. एका धावेने स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन केलं आहे ते मच्छिंद्र याने. आव्हान आहे ते 50 धावांचं. अतिशय सुरेख चेंडू टाकला होता मात्र बीट झाले तर यष्टीरक्षक घनश्याम भोईर. धावसंख्या 1 ने वाढवून आली ती म्हणजे 2. अतिशय सुरेख फटका मात्र मिस टाइम फटका आहे. फक्त आणि फक्त 1च धाव मिळाली या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती म्हणजे 3. अतिशय संत आणि सावध सुरुवात पाहायला मिळते गावदेवी काटे संघाकडनं. खर तर यष्टीरक्षकाने हा झेल घ्यायला हवा होता. प्रभाकर किशोर मडवी अतिशय सुरेख चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र निर्धाव चेंडू जातोय. तेवढंच चांगलं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतंय घनश्याम भोईर याच्याकडनं. निर्धाव जातो चेंडू. अतिशय सुरेख गोलंदाजी करताना पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये किशोर मडवी यांना. फुलटॉस चेंडू मात्र मिस टाइम झालेला आहे फटका. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र झेल काही घेऊ शकले नाही. परिणामस्वरूप 1 धाव मिळते गावदेवी काटेई संघाला. एका धावेने संघाची धावसंख्या 1 ने वाढून होत आहे ती म्हणजे 4. बिनबाद 4. षटकातील अंतिम चेंडू असेल. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अतिशय सुरेख फटका लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. रतिलाल पाटील आहेत तेथे. अतिशय आउटफील्डचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 5 गावदेवी काटे संघाकडनं.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय ती म्हणजेच बिनगडी बाद 5. दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतो रतिलाल पाटील यांना. 4 षटकामध्ये तब्बल 50 धावा विजयासाठी हव्या आहेत त्या गावदेवी काटे संघासाठी. दुसरे षटक आपण पाहतोय रतिलाल पाटील यांना. अतिशय सुरेख फलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली होती. तब्बल 27 धावा आपल्या वैयक्तिक खेळीमध्ये केल्या होत्या रतिलाल पाटील याने. चला न्यू तुफान पिंपला संघ वेळ थोडा कमी घ्या. स्ट्राईकला असेल फलंदाज मच्छिंद्र घरत. अतिशय सुरेख फटका लॉंग ऑनच्या दिशेने जातोय चेंडू. तेवढे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त एकच धावेवर समाधान मानतोय मच्छिंद्र घरत. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती म्हणजे बिनबाद 6. नक्की जर सामना जर जिंकायचा असेल तर चौकार आणि षटकार हे आवश्यक असतील गावदेवी काटे संघासाठी. अतिशय सुरेख चेंडू टाकला होता मात्र यष्टीरक्षक बीट झाला आणि 22च्या स्वरूपात 1 धाव मिळते गावदेवी काटे संघाला. अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतोय आणि खराब अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तिथे. तुषार याच्याकडनं. दरम्यान 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती म्हणजेच 8. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळते प्रभाकर मडवी यांच्याकडनं. फक्त एकेरी धावेने धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न चालू आहे तो गावदेवी काटे संघाकडनं. संतोष घरत आणि मच्छिंद्र घरत यांच्याकडनं. नक्कीच एकेरी आणि दुहेरी धावेने हा सामना विजय होता येणार नाही आहे गावदेवी काटे संघाला. त्यासाठी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. अतिशय सुरेख फटका पाहूया झेल होतोय का आणि सुंदर झेल आणि पहिला गडी बाद होतोय गावदेवी काटे संघाचा मच्छिंद्र घरत. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. नक्कीच नाव गाजताना बघतोय आपण सन्माननीय कपिल पाटील साहेबांचं. नवीन फलंदाज आपण पाहतोय विनोद गायकर येतात. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच 9. दुसऱ्या षटकातील खेळ चालू आहे. अतिशय सुरेख चेंडू निर्धाव जातोय चेंडू. अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण पाहतोय फक्त आणि फक्त 9. 1 गड्याच्या मोबदल्यात. उर्वरित 12 चेंडूमध्ये अजूनही 41 धावांची आवश्यकता असेल ती गावदेवी काटे संघासाठी जिंकण्यासाठी. विनोद गायकर आलेत ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं आणि 12 धावा खर्च केल्या होत्या. दोन षटक पूर्ण झालेली आहेत आणि 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात गावदेवी काटे संघाच्या. अजूनही 12 चेंडू शेष आहेत आणि 12 चेंडूमध्ये तब्बल 41 धावांची आवश्यकता आहे ती गावदेवी काटे संघाला विजयासाठी. तिसरं षटक पाहतोय आपण प्रभाकर मडवी लोढा एंड कडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. सामोरे जाईल फलंदाज संतोष घरत यांना. माफ करा विनोद आहेत स्ट्राईकला.
प्रभाकर मडवी लोढा एंड कडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो. समोर जाईल फलंदाज विनोद. अतिशय सुरेख चेंडू, मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकलेले नाही आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या आत्ता मात्र दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना पाहतोय आपण 11. तिसऱ्या षटकातील खेळ मार्गस्थ आहे. प्रभाकर मडवी याला आपण पाहतोय गोलंदाजी करताना. गोलंदाजी अतिशय सुरेख पाहायला मिळाली होती गावदेवी काटे संघाकडनं, मात्र फलंदाजी त्या पद्धतीने पाहायला मिळत नाहीये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पंचांकडनं लेग पायचीची अपील केली होती. लेग बाईची धाव मिळते गावदेवी काटे संघासाठी. धावसंख्या 1 ने वाढून होत आहे, ती म्हणजेच 12. हळूहळू आव्हान हे कठीण होताना पाहतोय आपण काटाई संघासाठी. मोठा फटका खेळण्याचा मानस होता, मात्र चेंडू निर्धाव जातोय. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते प्रभाकर मडवी यांच्याकडनं. अजूनही 38 धावांची आवश्यकता. अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे जातोय. 4 धावांसाठी चौकार. तरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान. आहे दिल्लीमध्ये हुमान, आहे दिल्लीमध्ये हुमान. तरी ठाणे जिल्ह्यात 4 धावेने संघाची धावसंख्या 4 ने वाढून होत आहे, ती म्हणजे 16. अजूनही इथून 34 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याची प्रयत्न, मात्र चेंडू स्क्वेअर आहे. पंचांकडनं वाईटचा इशारा येतोय. एक अवांतर धाव मिळते गावदेवी काटे संघाला. धावसंख्या 1 ने वाढून होत आहे, ती म्हणजे 17. तिसरं षटक आपण पाहतोय प्रभाकर मडवी यांचं. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. किशोर, रतिलाल, त्यानंतर प्रभाकर. कुठलाही मोठा फटका खेळण्याची संधी दिलेली नाहीये फलंदाजांना. प्रभाकर लोढा एंड कडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र वारंवार चेंडू बीट होतोय फलंदाज संतोष. षटकातील अंतिम चेंडू शेष आहे. अजूनही 33 धावांची आवश्यकता इथून विजयासाठी गावदेवी काटे संघासाठी. अतिशय सुरेख फटका, पाहूया झेल होतोय का. अतिशय सुंदर प्रयत्न सुद्धा पाहायला मिळाला होता प्रभाकर मडवी यांचा, मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकलेले नाही आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या 2 ने वाढून होत आहे, ती म्हणजेच 19. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 3 षटकामध्ये 6.33च्या सरासरीने फक्त आणि फक्त 19 धावा आपल्याला पाहायला मिळतात गावदेवी काटे संघाच्या. उर्वरित 6 चेंडूमध्ये अजूनही 31 धावांची आवश्यकता असेल गावदेवी काटे संघाला विजयासाठी. पाहूया शेवटचं षटक कोण हाताळतंय. न्यू तुफान पिंपलास संघाकडनं नक्कीच घनश्याम भोईर यांना आपण पाहणार आहोत. 4थं षटक हाताळताना VIP डाईज एंड करणं गोलंदाजी करताना आपण त्यांना पाहणार आहोत. 6 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 31 धावांची आवश्यकता आहे ती गावदेवी काटे संघासाठी. अतिशय सुरेख कामगिरी पाहायला मिळाली. रतिलाल, किशोर मडवी, घनश्याम भोईर, प्रभाकर मडवी या तिन्ही गोलंदाजांनी अतिशय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. शेवटचा आणि अंतिम षटक आपण पाहणार आहोत. घनश्याम भोईर, समोर जाईल फलंदाज विनोद. 6 चेंडूमध्ये तब्बल 31 धावांची आवश्यकता असेल. पहिला चेंडू स्क्वेअर आहे. पंच सूर्यकांत मोरे सरांचा यांचा
व्हाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या 20 होते. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. धावसंख्या 1 ने वाढून झाली, ती म्हणजेच 21. अजूनही विजयासाठी 6 चेंडूमध्ये तब्बल 29 धावांची आवश्यकता आहे. अतिशय सुरेख चेंडू, मात्र निर्धाव चेंडू जातोय. 2 चेंडू स्क्वेअर आल्यानंतर तिसरा चेंडू अतिशय सुंदर पाहायला मिळतोय. घनश्याम भोईर यांचा स्क्वेअर चेंडू पाहायला मिळतोय. अजूनही विजयासाठी 5 चेंडूमध्ये तब्बल 29 धावांची आवश्यकता असेल गावदेवी काटे संघासाठी. अतिशय सुरेख फटका ऑन साईडला. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतो इथे विनोद. दुसरा गडी बाद झालेला आहे तो 22 या धावसंख्येवरती. चार चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी तब्बल 28 धावा पूर्ण करायच्यात गावदेवी काटे संघासाठी. नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रमोद घरत. मात्र आता मात्र सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे, कारण उर्वरित 4 चेंडूंमध्ये तब्बल 28 धावा पूर्ण करायच्या आहेत त्या गावदेवी काटे संघाला. अतिशय सुरेख फटका. दरम्यान 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज प्रमोद. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 2 ने वाढून होत आहे, ती म्हणजे 24. घनश्याम भोईर वेबिडाईज एंड कडनं गोलंदाजी करताना अतिशय सुरेख फटका. पुन्हा एकदा तोच फटका, मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्या 4 ने वाढून होत आहे, ती म्हणजेच 28. डोक्यावरून चेंडू सीमा पार. अंजूर गावात रंगला डाव क्रिकेटचा धुवाचा. क्रिकेटचे महाबली गाजवतील मैदान. नक्कीच अशा फटक्यांची आवश्यकता होती पहिल्या षटकामध्ये. मात्र ते फटके खूप उशीर झाल्यानंतर आपण पाहायला मिळतात आपल्याला. षटकातील अंतिम चेंडू शेष आहे. फलंदाज आपण पाहतोय गोरख घरत यांना पाहतोय. मात्र सामोरे जाईल फलंदाज फक्त औपचारिकता शेष राहिलेली आहे सामन्यामध्ये. अतिशय सुरेख फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार जातोय. 4 धावांसाठी चौकार. आणि दोन्ही संघांनी शेक हँड करूनच मैदान सोडायचं आहे. लाईनअप करूनच मैदान सोडायचं आहे. आणि या सामन्यातील